राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या परिपत्रकानुसार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सुभाष देसाई यांची सचिव म्हणून, आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून, तर पराग आळवणी आणि शिशिर शिंदे यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 2022 मध्ये राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं। त्यानंतर जवळपास 2 वर्षांपासून ही नियुक्ती प्रलंबित होती। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना या समितीमधून हटवण्याची मागणी केली होती, पण देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी जवळपास फेटाळूनच लावली आणि थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची पुन्हा या पदावर नियुक्ती तर केलीच, वर आदित्य ठाकरेंचीही सदस्यपदी वर्णी लावली आहे। विशेष म्हणजे या समितीमध्ये उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असेल, तर पराग आळवणी आणि शिशिर शिंदे यांची नियुक्ती ही फक्त पुढच्या 3 वर्षांसाठी असेल। त्यामुळे फडणवीसांकडून एकाच दगडात 2 पक्षी मारल्याचं बोललं जाते। याशिवाय मुख्य सचिव, नगरविकास आणि विधी विभागाचे प्रधान सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे या समितीवर पदसिद्ध सदस्य असतील। आणखी 2 सदस्यांची नियुक्ती मात्र अजूनही बाकी आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेऊन एक मोठी राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।